उज्जैन मधनं का आम्ही सकाळी रूम मोकळी केली. त्याच्यानंतर म्हणजे का आम्हाला गाडी पकडायची होती, कारण म्हणजे आम्हाला का आता ओंकारेश्वरला जायचं होतं. उज्जैन मधनं ओंकारेश्वर का 200 किलोमीटर आहे बघा. गाडीमधनं उतरलं, ऑटो करून डायरेक्ट आलो ओंकारेश्वर पाशी. इथं आल्यानंतर पहिल्यांदा तर आम्ही का डायरेक्ट म्हणजे पहिला रूम करून घेतला आम्ही 700 रुपयाची. रूमच्या आतमध्ये आमचं जे सगळं लगेज होतं ते ठेवलं. ओंकारेश्वरचं दर्शन करायला आम्हाला 4 ते 5 तास लागणार होते, म्हणून का पहिला गंगापाशी आलो. गंगापाशी म्हणजे नर्मदा नदीपाशी आलतो बघा. नदीपाशी आल्यानंतर पहिल्यांदा तर नर्मदा नदीच्या आतमध्ये जाऊन पाहून येऊया म्हणलं. मानव, महेश, मी काढलं कपड्याने गेले की आतमध्ये. खरोखर सांगतो भाऊ, या नदीमध्ये पवायला एवढं भारी वाटलं की नाही, एकदम थंड आणि थंड पाणी होते. तास ते 1.5 तास पाण्यामध्ये पोहलं. त्याच्यानंतर तयार होऊन डायरेक्ट चाललं दर्शनाला. ओंकारेश्वर मध्ये असं चित्र पण भरपूर काढायला येतात भिंतीवर. 500 ते 400 मीटर चालल्यानंतर आला आम्ही बरोबर मंदिरपाशी. मंदिराच्या लाईनीतनं हळूहळू आलं दर्शन करण्यासाठी. दर्शनाला आम्हाला लागलेलं म्हणजे 4 तास बघा. त्याच्यानंतर दर्शन करायला आलं ममलेश्वर मंदिरचं. हे मंदिरचं 10 ते 15 मिनिटात आमचं दर्शन झालं. जर तुम्हाला कोल्हापूर ते उज्जैनवरून ओंकारेश्वरला आम्हाला किती खर्च आला हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर नेक्स्ट पार्ट कमेंट मध्ये करा फॉलो करून. शेवटला म्हणजे आम्हाला पिंडीपाशी रुद्राक्ष ठेवू दिली नव्हती, ते पण गंगामध्ये बुडवून घेतलं मग आम्ही.